नमस्कार. मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. शहापूर तालुक्यातील सारमाळ व धागाव या दोन गावांच्या हद्दीतील जमिनीत बांधकाम सुरू असलेल्या कंपनीने रस्त्याच्या कामासाठी बेकायदा दगड भराव केला आहे. शहापूर तहसीलदारांनी या कंपनीला 4.25 कोटीच्या दंडाची नोटीस बजावली आहे. शहापूर तालुक्यातील वासेनजवळील सारमाळ व धागाव ग्रामपंचायत परिसरात गोदाम बांधकाम सुरू आहेत. या जमिनीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांसाठी बिग स्पेस व्हेंचर्स लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 3099 ब्रास दगडांचा भराव केला आहे. शिवाय वापरण्यात आलेल्या दगडांच्या स्वामित्व धनाची परवानगीचे कागदपत्र पाहाव्यास मिळाले नसल्याने त्यांनी गौण खनिजाचे अनधिकृत भराव केले आहे असे समजून शहापूर तहसीलदारांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. भरावासाठी केलेल्या अनधिकृत गौण खनिजाची रक्कम 4,27,72,000 रुपये असल्याने या अनुषंगाने कंपनीला रॉयल्टी संदर्भातील पुरावे सादर करण्याची संधी देखील देण्यात आली होती, परंतु बांधकाम कंपनीने पुरावे सादर केले नाही. या कारवाईनंतर तालुक्यात ही मागणी होत आहे की तहसीलदारांनी तालुक्यात इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे विनापरवाने उत्खनन सुरू आहे. उदाहरणार्थ म्हणजे आत्ताच आपण बघू शकता की रेल्वेच्या कामात खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. तसेच रस्ते आपल्या मुंबई नाशिक महामार्गाच्या लगतही खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहेत. तसेच शहापूर तालुक्यातीलही बांधकाम व्यावसायिक त्यांना अकृषिक आदेशामध्ये जे उत्खनन दिल्याची जी मुदत असते किंवा रॉयल्टी जी दिलेली असते त्याच्या देखील जास्त ते उत्खनन करतात, त्याची सुद्धा कुठे चौकशी केली जात नाही. तरी देखील आता सर्वांची मागणी अशी आहे की तहसीलदारांनी आपले मंडळ अधिकारी व तलाठी यांना या सर्वांची चौकशी करून यातही लक्ष घालून सरकारचे महसूल बुडवणाऱ्या कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. धन्यवाद.